आपण आज सर्वांना हॅलो. Give me your right hand. Say me your right hand. Say hello. Good afternoon. आपण सर्वजण आज कुठे आलेलो आहोत? ग्राउंड पर. कुठे आलेलो आहोत? आपण आज काय करणार आहोत? मातीचं परीक्षण. आणि मातीचं महत्त्व काय ते तुम्हाला माहित हवंय, बरोबर आहे? मातीचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे. मातीचा उपयोग सांगा काय होतो? कोण सांगेल मला? झाडं लावण्यासाठी. बोला. मातीचा उपयोग काय होतो? झाडं लावण्यासाठी. झाडं लावण्यासाठी. म्हणजे झाड लावायचं असेल तर त्याला मातीचा उपयोग आपल्याला होतो, बरोबर? आणखी बरोबर. घर बनवण्यासाठी मातीचा उपयोग होतो. बोला आणखीन. बोला. पिके कुठे? हां बरोबर. पिके कुठे येतात? शेतामध्ये. जमीन मातीचे अनेक प्रकार आहेत. जर ही अशी माती असेल तर काळी कसदार, बघा ही कशी माती आहे? काळी कसदार माती आहे. ही श्रद्धाने वीरश्रीने आणलेली माती. अशी काळी कसदार माती जर असेल ना तर पीक एकदम छान येते. ठीक आहे. काही भुरमट माती असते, काही काळी असते, काही भुरकट असते, काही कशी असते खडकातली वेगळी असते. मातीचे कसे अनेक प्रकार आहेत. माती शेतकरी जे आहेत त्यांना माहिती आहे की मातीचं महत्त्व काय आहे, बरोबर आहे? आणि ह्यांना माहीत नाही आहे. कारण ते काय करतात माहिती का? त्यांच्या तोंडाला अशी जर माती लावली ना यांना मातीचं महत्त्व कळेल की मातीचा उपयोग काय काय होतो परत. ठीक आहे. यांना जास्त बोलायला आवडतं म्हणून. ठीक आहे. तर मातीचा उपयोग शेतकरी शेतामध्ये जेव्हा पीक घेतात, ठीक आहे, पीक म्हणजे ते अन्न का? आणि अन्नधान्य पिकवण्यासाठी काय लागतं विद्यार्थी मित्रांनो? माती. तर आता रेडी का? मला ट्रे द्यायचा आहे. मातीमध्येच आपण पीक घेतो. यामध्ये तुम्हाला मी काय शिकवलं बघा बरं इकडे. आता काय शिकवलेलं आहे? काय शिकवलेलं आहे? मोठ्याने बोलायचंय. काय शिकवलेलं आहे? आता तुम्ही 12 खडी 14 खडी सगळं शिकू शकता त्याच्यावर. परंतु आपण हा बघा मी तुम्हाला आता कोणतं अक्षर काढले सांगा मला. काय आलेलं आहे? ब दिसतंय का? बघा हा ट्रे घेते मी. म्हणजे मोठा ट्रे तुम्हाला दिसेल पण याच्यामध्ये मी एक शब्द लिहिणार आहे बघा. काय शब्द? झाड. कोणता शब्द आहे? झाड. झाड. काय शब्द आहे? झाड. तर आपण शब्द शिकू शकतो मातीवर. आणि याचा उपयोग काय आहे की आपण शब्द लिहिल्यानंतर तो पुसू शकतो. चित्र काढल्यानंतर पुसू शकतो. आपल्याला जास्त काही आपल्या वस्तू वाया जात नाही. यामध्ये आपण वेगवेगळे चित्र रेखाटू शकतो. तुम्ही वेगळे चित्र रेखाटायचं आहे. मी पाणी टाकायला सांगितलेलं नाही आहे. पाण्याचं काहीच काम नाही आपल्याकडे. पाण्याचं आपल्याकडं काहीच काम नाही आहे. आपण याच्यावर मातीवर वेगवेगळी नक्षी शब्द तुम्हाला जे वाटेल ते करायचं आहे. आणि त्याच्यावर काय करायचं आहे? कलर करायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं कोणत्याही प्रकारचं काम नाही. पाणी वापरायचं नाही. तुम्हाला वाटलं आपलं चुकलेलं आहे, थोडंसं आपल्याला दुरुस्त करायचे आहे, तर माती पूर्ण काय करायची? परत प्लेन करून द्यायची. काय करायची आहे? प्लेन करून द्यायची. आणि तुम्ही छानपैकी एक चित्र काढायचं आहे. शब्द लिहा. डिझाईन करतो का? आणि अन्नधान्य पिकवण्यासाठी काय लागतं विद्यार्थी मित्रांनो? माती. तर आता रेडी का? मला ट्रे द्यायचा आहे. मातीमध्येच आपण पीक घेतो. यामध्ये तुम्हाला मी काय शिकवलं बघा बरं इकडे. आता काय शिकवलेलं आहे? काय शिकवलेलं आहे? मोठ्याने बोलायचंय. काय शिकवलेलं आहे? आता तुम्ही 12 खडी 14 खडी सगळं शिकू शकता त्याच्यावर. परंतु आपण हा बघा मी तुम्हाला आता कोणतं अक्षर काढले सांगा मला. काय आलेलं आहे? ब दिसतंय का? बघा हा ट्रे घेते मी. म्हणजे मोठा ट्रे तुम्हाला दिसेल पण याच्यामध्ये मी एक शब्द लिहिणार आहे बघा. काय शब्द? झाड.
आहे? झाड. झाड. काय शब्द आहे? झाड. तर आपण शब्द शिकू शकतो मातीवर आणि याचा उपयोग काय आहे की आपण शब्द लिहिल्यानंतर तो पुसू शकतो, चित्र काढल्यानंतर पुसू शकतो. आपल्याला जास्त काही आपल्या वस्तू वाया जात नाही. यामध्ये आपण वेगवेगळे चित्र रेखाटू शकतो. तुम्ही वेगळे चित्र रेखाटायचं आहे. मी पाणी टाकायला सांगितलेलं नाही आहे. पाण्याचं काहीच काम नाही आपल्याकडे. पाण्याचं आपल्याकडं काहीच काम नाही आहे. आपण याच्यावर मातीवर वेगवेगळी नक्षी, शब्द, तुम्हाला जे वाटेल ते करायचं आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे? कलर करायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं कोणत्याही प्रकारचं काम नाही, पाणी वापरायचं नाही. तुम्हाला वाटलं आपलं चुकलेलं आहे, थोडंसं आपल्याला दुरुस्त करायचे आहे, तर माती पूर्ण काय करायची? परत प्लेन करून द्यायची. काय करायची आहे? प्लेन करून द्यायची. आणि तुम्ही छानपैकी एक चित्र काढायचं आहे, शब्द लिहा, डिझाईन करा. वा, तुम्ही माती आणली नाही पण मातीमध्येच कार्यक्रम केलाय तुम्ही, हो ना? तुम्ही माती तर आणली नाही, आणली होती मग ट्रे कुठे तुझा? ट्रेमध्ये सांगितलं होतं मी, ट्रेमध्ये. वा, छान. महाराज काय केलं तुम्ही आज? हा, महाराज तर नुसते निवांत झाले एकदम. राज्याभिषेक केला आणि महाराज तर निवांत झाले एकदम. तुमचं तर कुंकू जोरातच आहे भाऊ. आणि अख्खी माती तुमच्याकडंच हे करायला दिली आहे की नाही, चाळायला दिलेली. ही दोघांची जोडी ना म्हणजे खूपच हे. हो, लय भारी ना, लय भारी तुम्हारी दोस्ती. हे बघा, अभ्यासू बघा, अभ्यासू पुतळा आमचा. छान. काय रे, हसरा गुलाब? अरे गुलाबच काढला काय तू? तुला गुलाबाच्या पाकळ्यात गेल्या रे? सूर्य आहे, सूर्य आहे का? हा, तुझ्यासारखा चमकतोय. कुणी तुझ्यासारखा चमकतोय बरोबर. हो 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 हो, वा वा. काय काढलंय तू परी? काय काढलंय? देवी काढली. अरे वा वा, छान. तुम्ही काय काढलं? देवी. तुम्ही पण देवी. वा वा वा, दर्शन घ्यायचं मग. तुम्ही काय काढलं श्रद्धा? अगं बाई, महालक्ष्मी. महालक्ष्मी तुझी तर मॅचिंगच दिसते आज. अरे वा, छान 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 छान. मातीवर काढायचं होतं, बरोबर आहे ना? हो, छान. काय काढलं स्वरा? हा, काय केलं राजेश? जोगेश्वरी. हा, काय काढलंय? घर त्रिकोणी. काय घर? त्रिकोणी घर काढलंय का? काहीतरी वेगवेगळं चालू तुमचं. हो, बघ, हिने किती छान सूर्यास्त काढलाय. सूर्योदय सूर्यास्त दिसतोय. छान, मस्त. बघा, मातीवर. आणि तुम्ही कॉपी पेस्ट केलंय ना? बरं, तुम्ही त्यांनी काढलं, नंतर हिने काढलं का मग? हो, छान. हा, काय केलं राजेश? जोगेश्वरी. हा, काय काढलंय? घर त्रिकोणी. काय घर? त्रिकोणी घर काढलंय का? काहीतरी वेगवेगळं चालू तुमचं. हो, बघ, हिने किती छान सूर्यास्त काढलाय. सूर्योदय सूर्यास्त दिसतोय. छान, मस्त. बघा, मातीवर. आणि तुम्ही कॉपी पेस्ट केलंय ना? बरं, तुम्ही त्यांनी काढलं, नंतर हिने काढलं का मग? हो, छान. रिद्धी काय काढलंय? रिद्धी काय काढली? बासुरी काढली. वा वा, छान काढली आहे, मस्त. मातीमध्ये काढली ना? मातीचा ट्रे, वरती खाली माती आहे ना? अरे वा वा, छान. वेदिका काय काढलं बाळा? हा, वडाचं झाड. वा 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 वा, वडाच्या झाडाच्या पारंब्या कुठे गेल्या? पारंब्या राहायला काढायच्या. काय काढलंय? हा, निसर्ग काढलाय. वा, सुंदर, एकदम छान, मस्त काढलाय. आणि तू काय काढलंय वीरश्री? हा, डिझाईन. ओके, छान, मस्त काढली.
छान. देखावा काढतोय का? डिझाईन करायची, नंतर कलर करायचं त्याला, नंतर कलर करायचंय. बघा किती छान माती चालतोय. वा वा वा, छान छान छान. डिझाईन तयार करा, डिझाईन तयार करा. याला कलर करायचा. तुमचा जो देखावा काढलेला आहे ना त्याला कलर करायचा. श्लोकचं कलरिंग सुरू झालं बघा. मातीमध्ये त्यांनी छान एक बोट काढलेली आहे. बोट काढलेली आहे आणि त्यांनी पाणी पण कसं काढलेलं आहे. वा वा, तिला पाणी काढलेलं आहे. बघा यांचं पण सुंदर आर्ट झाले मातीमध्ये. वीरश्री छान काढते. वीरश्री काय काढलं ते? बरं, हे बघा यांचं घर तयार होत आहे. घरामध्ये राहायला जावं लागेल पण आरोही, घरामध्ये राहायला जावं लागेल आणि वास्तुशांती पण करावी लागेल. तुम्ही काय काढताय मॅडम? काय कृष्ण काढते? अरे बाबा, छान छान. बघा मातीतली कला आहे छान. आणि ईश्वरी आता जिजाऊ आमची इथं खाली बसली. आज जिजाऊ दमले आहे खूप. चला छान काढायचं एकदम. जोगेश्वरी, तुमचं लवकर लवकर काढायचं, तुम्ही उशीर करताय. कलरिंग बरं झालंय का? मातीमध्ये आपलं चुकलं ना तर त्याला आपण क्लेम करता येतं पण. ठीक आहे, हे बघा या माती खेळतात. बघा किती छान छान डिझाईन करा.